दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील उर्वरित 8 तालुक्यांना मदत पॅकेज द्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्यातील 8 तालुक्यांना काही तांत्रिक बाबीमुळे वगळण्यात आले। त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत असल्याने शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उर्वरित 8 तालुक्यांना दिवाळीपूर्वी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली। यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्यासह शंतनू देशमुख, सुमित पवार, अमित बाबुळकर, सचिन इंगळे यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी हे शेतकऱ्यांच्या बाजूने सातत्यानं वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजना राबवत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात ते देत आहे। म्हणूनच देवेंद्रजींनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब 2200 कोटीची मदत केली होती आणि त्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेसुद्धा आलेले। ती छोटीशी मदत होती, ताबडतोब मदत होती। आणि आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 31,368 कोटीचा मोठा पॅकेज जाहीर केलेला आहे आणि त्या पॅकेजमध्ये जिल्ह्यातले काही तालुके वगळण्यात आलेले आहे। आणि कालच आम्हाला हे कळलं आणि रात्रीपासून भारतीय जनता पार्टी अमरावती यांनी ही झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्नाच्या दृष्टीने आम्ही आज ताबडतोब 24 तासाच्या आत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि मान्य जिल्हाधिकारी हे सुद्धा या बाबतीत सकारात्मक आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यातले संपूर्ण तालुके पूरग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणून घोषित केल्या जाईल आणि सर्वांना मदत मिळेल असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। 13 तारखेला येणाऱ्या 13 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा अमरावतीत आहे आणि आम्हाला विश्वास आहे आणि तसं आम्हाला कळलं सुद्धा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब हे सुद्धा राहिलेले तालुके पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या तालुक्याच्या यादीत त्यांना घेतल्या जाणार आहे आणि सरसकट अमरावती जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पूरग्रस्त नुकसान भरपाई मिळणार। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।